दरम्यान या कार्यक्रमासाठी आता आमदार जमायला सुरुवात झालेली आहे आणि त्यांनी काय यावेळेला प्रतिक्रिया दिल्या पाहूयात। अर्थातच आम्ही सर्व एक्साइटेड आहोत। आम्हा सर्वांमध्ये अनेक आनंदाची लाट आहे। एकंदरीत त्यांचं मार्गदर्शन आमच्या पुढच्या वाटचालीकरता महत्त्वाचं ठरणार आहे। नारळ जनतेनं घवघवीत यश दिलेलं आहे। त्या यशानंतर जनतेला तुम्ही निश्चितपणे जबाबदार ठरवून त्या ठिकाणी काम करा, अशा प्रकारचा संदेश देण्यासाठी ते येत आहेत असं माझं मत आहे। विश्वगुरूला भेटण्याची संधी मिळते आणि विकास पुरुषाला भेटण्याची संधी मिळते आणि आपल्या भागातल्या आणि राज्यातल्या काही समस्या मांडायला भेटतात। ही अत्यंत समाधानाची बाब आहे आणि कदाचित पहिल्यांदाच पंतप्रधानासमोर एवढ्या मोठ्या संख्येने आमदाराला भेटता येते। हा क्षण रोमांचित आहे की देशाचे यशस्वी पंतप्रधान आणि विश्वनेता हे महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांशी संवाद करणार आहेत। आम्ही सर्व रोमांचित आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनासाठी उत्सुक आहोत। प्रलंबित जे प्रश्न आहेत मतदारसंघातील असू द्या किंवा राज्याच्या विकासाच्या दृष्टीने असू द्या, त्या संदर्भात सुद्धा चर्चा करणार, त्याला गती कशी येईल याचं सुद्धा ते पत्र प्रत्येक आमदारांकडनं आणि मंत्र्यांकडनं मागवलेलं आहे। त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे। विश्वगुरूला भेटण्याचा वेगळाच आनंद आहे आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने त्यांनी वेळ दिलेला आहे तो अतुलनीय। 2.5 तास देशाच्या पंतप्रधानांशी बोलायला भेटतं, आपल्या भागातल्या समस्या राज्यातल्या समस्या मांडायला भेटतात, ही आनंदाची आणि समाधानाची बाब आहे। सेंट्रलचे अनेक विषय असे असतात की ते आपण सोडवू शकत नाही किंवा तिथपर्यंत भिडू शकत नाही, परंतु थेट पंतप्रधानांजवळ सेंट्रलचे विषय बोलण्याचा योग येतोय। मी त्यांना मनापासून धन्यवाद देईन।